नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे रामनवमी आणि सकाळपासूनचे कामं आणि निवद वगैरे. तर आजचा तुमच्याबरोबर मी व्हिडिओ शेअर केला. तर चला आजचा व्हिडिओ उद्या येईल तुम्हाला. तर चला आम्ही आता संध्याकाळी रामाच्या मंदिरात जाणार आहे दर्शन घेण्यासाठी आणि तिथून डीजे निघणार आहे. तर तिथून मिरवणूक निघणार आहे, ते सुद्धा तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तिथं सगळं आवरून घेतलं आणि आम्ही आलो इथं मंदिरामध्ये. तर बघू शकता इथं पाठीमागं किती सुंदर रामाचं मंदिर आहे आणि खूप सुंदर असं सजवलंय सुद्धा. चला तर आपण आता आतमध्ये जाऊन बघू. तर बघू शकता श्रीराम ह्या रांगोळीपासून इथून सुरुवात झाली आणि मस्त असं डेकोरेशन केलंय मंदिराला. तर बघू शकता पणत्या वगैरे सुद्धा बाहेरून सुद्धा छान अशा लावलेल्या आहेत आणि टाकल्या माळा वगैरे. तर खूप सुंदर असं डेकोरेशन केलं. तर चला आपण आता दर्शन सुद्धा घेणार आहे. तर चला ते इथे छानपैकी आपण दर्शन वगैरे घेतो. मूर्ती एवढा सुंदर आहे तर बघू शकता. तर छानपैकी इथे दर्शन वगैरे झाले आणि इथं 12 वाजता इथे यांनी पाळणा सुद्धा लावला होता. तिथं सुद्धा आम्ही फोटोशूट वगैरे केले आणि ह्या पद्धतीने दर्शन आम्ही घेतलं. छानपैकी आता दर्शन घेऊन आम्ही इथं मिरवणुकीला सुद्धा जाणार आहे, ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघू शकता इथं पणत्या लावल्या होत्या. प्रत्येक जण येऊन पणत्या लावत होतं मंदिरामध्ये. इथं आम्ही सुद्धा पणत्या लावल्या, छानपैकी फोटो वगैरे काढले. चला आता मिरवणुकीमध्ये जाऊया आपण. तर बघू शकता छानपैकी इथं मूर्ती सजवून आपल्या महाराजांची मूर्ती किंवा रामाची मूर्ती खूप सुंदर सजवली होती. सुंदर म्हणण्यापेक्षा तर पुणेकरांच्या भाषेमध्ये म्हटलं तर लय भारी अशा पद्धतीने मूर्ती सजावट केलेली होती. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी रामाची मूर्ती दिसते. भव्य दिव्य अशी मिरवणूक सुद्धा चालू होती. छानपैकी इथं मिरवणूक चालू होती, भरपूर अशी गर्दी होती. तर छानपैकी इथं सजावटसुद्धा खूप सुंदर किंवा भारी अशी केलेली होती. रामाची मूर्ती तर एकच नंबर होती. तर बघू शकता तुम्ही. चला आजचं राम मंदिरातलं दर्शन आणि मिरवणूक हे तुमच्याबरोबर शेअर केली. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.